नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन सर्कल आणि सर्कम सर्कल कसं काढायचं आणि वेगवेगळ्या ट्रायंगल्समध्ये आपल्याला माहिती आहे की देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द ट्रायंगल्स अँड अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ द ट्रायंगल इफ वी ड्रॉ द सर्कम सर्कल और इन सर्कल ऑफ that triangle, then the in center and circum center, there is a different position of this in center and circum center of the triangle. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्कम सर्कल कसं काढायचं, हाऊ टू ड्रॉ द सर्कम सर्कल अँड हाऊ वी ड्रॉ द इन सर्कल ऑफ द ट्रायंगल याबाबत आपण विचार केला. सर्कम सर्कल जेव्हा आपण काढतो त्यावेळेस त्या ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहेत त्या आपल्याला बायसेक्ट कराव्या लागतात. मीन्स टू ड्रॉ द सर्कम सर्कल ऑफ द ट्रायंगल बायसेक्ट द साईड्स ऑफ द ट्रायंगल्स. आता सगळ्या साईड बायसेक्ट करायच्या का, तर सगळ्या केल्या तरी चालतील किंवा आपल्याला काय आवश्यक आहे तर पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ दिस परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साईड्स ऑफ द ट्रायंगल. म्हणजे मी कोणत्याही दोन साईड जरी बायसेक्ट केल्या तरी मला पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळणार आहे. म्हणून सर्कम सर्कल काढताना आपल्याला काय करावं लागेल तर ड्रॉ बायसेक्टर्स साईड बायसेक्टर्स ऑफ द साईड्स ऑफ द ट्रायंगल करावे लागतील आपल्याला. पण किती साईडचे करायचे तर फक्त दोन साईडचे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढावे लागतील. मग जर समजा आपण असा विचार केला की समजा हे ट्रायंगल्स आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ ट्रायंगल्स दिलेले आहेत. ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. दीज आर द टाइप्स ऑफ द ट्रायंगल अकॉर्डिंग टू द अँगल्स अँड अकॉर्डिंग टू द साइड्स द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ट्रायंगल, isosceles triangle and scalene triangle. These are the types of the triangles according to the sides of the length of the sides of the triangle. मग अशा प्रकारचे जर ट्रायंगल्स आहेत तर या ट्रायंगल्सचं सर्कम सर्कल किंवा इन सर्कल मला जेव्हा काढावं लागतं त्यावेळेस त्या सर्कम सेंटर म्हणजे काय पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल दिस इज कॉल्ड एज अ सर्कम सेंटर अँड पोझिशन ऑफ दॅट सर्कम सेंटर चेंज होते का हे आपल्याला बघायचं आहे. इन सर्कल जेव्हा मी काढणार त्यावेळेस काय करावं लागतं टू ड्रॉ द इन सर्कल वी मस्ट बायसेक्ट द अँगल्स ऑफ दॅट ट्रायंगल. त्या ट्रायंगलचे मला अँगल्स बायसेक्ट करावे लागतात आणि अँगल्स बायसेक्ट केल्यानंतर मला तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो मिळतो तो वेगवेगळ्या ट्रायंगल्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो का, म्हणजे पोझिशन ऑफ दॅट इन सेंटर ऑफ द ट्रायंगल हे चेंज होतं का हे मला ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून बघायचं आहे. जर असा विचार केला की इफ वी टेक अ ट्रायंगल ऑर टाईप ऑफ अ ट्रायंगल दॅट इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. पहिला विचार करूया आपण की इक्विलॅटरल ट्रायंगल मला दिलेला आहे. सपोज द ट्रायंगल ABC, दिस इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. मी एक ट्रायंगल या ठिकाणी काढलेलं आहे, मी त्याला नाव दिलं ABC. दिस इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑल द साईड्स आर कॉन्ग्रेंट. मी ऑलरेडी ते साईड्स कॉन्ग्रेंट काढून ठेवलेले आहेत. दिस इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. नाव वी हॅव टू ड्रॉ द सर्कम सर्कल ऑफ दिस इक्विलॅटरल ट्रायंगल. याच इक्विलॅटरल ट्रायंगलचं मला काय काढायचं आहे सर्कम सर्कल काढायचं आहे. चला तर मग आपण काढूया सर्कम सर्कल. सर्कम सर्कल काढण्यासाठी काय करावं लागेल तर मला साईड बायसेक्ट कराव्या लागतील. टेक एनी टू साईड्स अँड बायसेक्ट इट. नाव लेट अस टेक द साईड BC. वी हॅव टू ड्रॉ द बायसेक्टर ऑफ दिस साईड. याचा बायसेक्टर मला काढायचा आहे. बायसेक्टर काढण्यासाठी काय करावं लागतं ही प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कशा पद्धतीने बायसेक्टर काढतो आपण की ह्या साईडचं मला बायसेक्टर काढायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त मी अंतर घेतलेलं आहे. दोन्ही साईडला मी अशा प्रकारचे आर्क काढणार आहे. डिस्टन्स बदलवायचं नाही. दोन्ही बाजूला मी अशा पद्धतीचे आर्क काढले. एक बायसेक्टर या साईडचा मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे. हे दोन पॉईंट्स जे आहेत ते पॉईंट्स जॉईन करायचे. हा बायसेक्टर मला या ठिकाणी मिळेल. येस, दिस इज द बायसेक्टर.
या ठिकाणी ही जी साईड आहे ती बायसेक्ट झाली. ठीक आहे. मला काय करायचं आहे आता, दुसऱ्या साईडचा एक बायसेक्टर काढायचा आहे. ड्रॉ द बायसेक्टर ऑफ द अनदर साईड. दुसऱ्या साईडचा बायसेक्टर मी काढतो. निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी घेतलेलंच आहे ऑलरेडी. मी अशाच पद्धतीने हा आर्क पुढे वाढवणार आहे. एक इकडच्या बाजूलाही आपल्याला करायचा राहिला. ठीक आहे. असा एक आर्क केला. दोन्ही बाजूला पुन्हा इंटरसेक्ट करणारे आर्क मी केले. एक बायसेक्टर पुन्हा मी या ठिकाणी काढून घेतो. बघा याच्यामध्ये काय गंमत आहे. आपण आता इक्विलॅटरल ट्रायंगलचा सर्कम सर्कल काढणार आहोत. काय काय केलं मी तर साईड्स बायसेक्ट केले. कुठल्याही दोन साईड्स मी या ठिकाणी बायसेक्ट केलेल्या आहेत. आणि या बायसेक्ट केलेल्या साईड बघा या ठिकाणी मला इंटरसेक्ट होताना दिसत आहे. दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. धिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज अ सर्कम सर्कल. हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला मला सर्कम सर्कल असं म्हणायचं आहे. मग आता हा सर्कम सर्कल कुठे आहे असा विचार करा की धिस सर्कम सेंटर. हा सर्कम सेंटर कुठे आहे तर सर्कम सेंटर हा इनसाइड द ट्रायंगल. ट्रायंगलच्या इनसाइडला आहे. बरोबर. ट्रायंगलच्या इनसाइडला आहे. मग काय करतो आपण सर्कम सर्कल काढण्यासाठी. This point of concurrence and the vertex of the triangle, this is as taken as a radius, means the distance of that point of congruence from all three vertices are congruent. त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सच्या डिस्टन्स तिघही व्हर्टायसेस पासून सारखं असेल. म्हणूनच आपल्याला ते सर्कम सर्कल काढता येतं. मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता मी सरळ या ठिकाणी सर्कम सर्कल काढू शकतो. एवढी रेडियस मी घेतलेली आहे ए एवढी. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट जर मी ओ म्हटला तर ती रेडियस मी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सर्कम सर्कल मला काढता येईल की ऑल दिस ह्या अशा पद्धतीने मी सर्कम सर्कल या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे सगळे जे व्हर्टायसेस आहेत ऑल दीज थ्री व्हर्टायसेस आर लाय ऑन अ सर्कल. हे सगळे व्हर्टायसेस कुठे आहेत तर ते सर्कलवर माझे आलेले आहेत. येस. या पद्धतीने मी ते सर्कल काढू शकलो. आता नेमकं याच्यात विशेष काय आहे तर हे मला काढता आलं. साईड्स बायसेक्ट केल्या. ट्रायंगलचं सर्कम सर्कल मला काढता आलं. पण हा ट्रायंगल कोणत्या प्रकारचा आहे बघा. तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तो कुठला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. आता याच ट्रायंगलचं मी कुठलेही दोन अँगल्स बायसेक्ट करतो. बघूया काय होतं. कुठल्याही या अँगलचे मी दोन अँगल बायसेक्ट करणार आहे. बघा हा एक अँगल मी बायसेक्ट करतो. अशा पद्धतीने मी बायसेक्ट करणार आहे. मी या ठिकाणी ज्या आर्क्सच्या ज्या खुणा आहेत त्या थोड्याशा कमी करतो. म्हणजे मला या दुसऱ्या खुणा या ठिकाणी करता येतील. ठीक आहे. मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. दोन आर्क मी या ठिकाणी केले. मला तो अँगल बायसेक्ट करायचा आहे. ओके. या पद्धतीने मी इथे एक खूण केली. इकडे ठेवलेला आहे. या बाजूला एक खूण केली. ठीक आहे. आता मी हा जो पॉईंट आहे तो आणि हा बी हा जोडून घेतो. तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा काय घडतंय बघा. या ठिकाणी मी हा जोडून घेतला. हा पॉईंट इथे आलेला आहे बघा. हा बायसेक्टर मी काढलेला आहे या अँगलचा. येस. दिस इज अ बायसेक्टर. आता या अँगलचा बायसेक्टर मी काढणार आहे. तो बरोबर इथे येतोय का बघूया आपण. याचा मी बायसेक्टर काढणार आहे पुन्हा या अँगलचा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण एक स्पेसिफिक डिस्टन्सने आर्क करून घेतले. इथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. या बाजूला एक खूण केली. या ठिकाणी दुसरी पुन्हा. तुम्ही जर बघितलं तर आता बघा हा पॉईंट आणि हा सी मी ज्यावेळेस जोडेल त्यावेळेस तो जो अँगल बायसेक्टर आहे धिस अँगल बायसेक्टर ऑफ अँगल सी अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अपोजिट साइड ए बी कोइन्साइड विथ इच अदर. हे दोघंही काय होत आहेत कोइन्साइड होत आहेत बघा.
हे अशा पद्धतीने मला मिळतं. म्हणजे हा जो पॉईंट आहे, धिस पॉईंट इज सर्कम सेंटर अल्सो अँड इन सेंटर अल्सो. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा सर्कम सेंटरसुद्धा आहे आणि इन सेंटरसुद्धा आहे. कशा पद्धतीने, जर मी हा सेंटर घेतला आणि या साईड एवढं डिस्टन्स घेतलं तर वी कॅन ड्रॉ इन सर्कल अल्सो. पुन्हा आपल्याला इन सर्कल इथे काढता येतं. हा मुद्दा लक्षात घ्या. दिस इज ओनली प्रॉपर्टी फॉर द इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सर्कम सेंटर अँड इन सेंटर आर सेम. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तुम्हाला जर किंवा इक्विलॅटरल ट्रायंगलचं जर तुम्हाला सर्कम सर्कल काढायचं असेल किंवा इन सर्कल काढायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला अँगल बायसेक्ट करा किंवा साईड बायसेक्ट करा, काहीही केलं तरी चालेल. मीन्स द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द अँगल साइड्स ऑफ द ट्रायंगल बिकम्स द अँगल बायसेक्टर. मीन्स द अँगल बायसेक्टर अँड perpendicular bisectors of the sides of the triangle of equilateral triangle coincide with each other. ते अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर हे जे आहेत हे कोइन्साइड होतात. हे कोणामध्ये घडतं? फक्त इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून इक्विलॅटरल ट्रायंगलची ही प्रॉपर्टीज आहे की इफ वी ड्रॉ द इक्विलॅटरल ट्रायंगल अँड वी हॅव टू ड्रॉ द सर्कम सर्कल अँड इन सर्कल ऑफ दिस ट्रायंगल, देन एकाच वेळेस मी सर्कम सर्कल आणि इन सर्कल काढू शकतो. पण इतर ट्रायंगलमध्ये असं घडत नाही. इतर ट्रायंगलमध्ये जर समजा हा एक ट्रायंगल आहे, हा आयसोसेल्स ट्रायंगल आहे, याच्यामध्ये मी सर्कम सर्कल काढायचं असेल तर मला मी काय करेल, तर या ठिकाणी साइड्स बायसेक्ट करेल. ओके. आणि इन सर्कल काढायचं असेल तर अँगल बायसेक्ट करेल. मग अँगल बायसेक्ट करून मिळणारा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आणि साईड बायसेक्ट करून मिळणारा पॉईंट ऑफ कॉन्करन्स या ट्रायंगलमध्ये वेगवेगळा असेल. मीन्स द सर्कम सेंटर अँड इन सेंटर ऑफ द एनी अदर ट्रायंगल एक्सेप्ट इक्विलॅटरल ट्रायंगल, ऑल दिस सेंटर्स आर डिफरंट. हे दोघं सेंटर्स वेगवेगळे मला मिळतात. पण इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तो जो इन सेंटर अँड सर्कम सेंटर हे दोघंही एकच मला मिळतात. ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे कोणाची? इक्विलॅटरल ट्रायंगलची. म्हणजे आता आपल्याला असं कळालं की इफ वी ड्रॉ अ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणून आता विचार करा की हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. या ॲक्यूट अँगल ट्रायंगलचे सर्कम सर्कल काढायचं असेल तर सर्कम सेंटर कुठे येईल? इनसाइड द ट्रायंगल. इन सर्कल काढायचं असेल तर इन सेंटर कुठे येईल? इनसाइड द ट्रायंगल. इनसाइड द ट्रायंगल येणार आहे. मग आउटसाइड द ट्रायंगल काही येणार आहे का? तर एक विचारात घ्या. हा आयसोसेल्स ट्रायंगल आहे. आयसोसेल्स ट्रायंगल हा ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगलही असू शकतो आणि ऑब्च्यूज अँगल ट्रायंगलही असू शकतो. म्हणून मी या ठिकाणी दोन डायग्रॅम काढलेले आहेत पहा. हा आहे आयसोसेल्स ट्रायंगल. हा आयसोसेल्स ट्रायंगल कसा आहे तर ॲक्यूट अँगल्ड आयसोसेल्स ट्रायंगल आहे. लक्षात घ्या. दिस इज द ॲक्यूट अँगल्ड आयसोसेल्स ट्रायंगल. कारण याचे सगळे तिघही अँगल्स कसे आहेत? ॲक्यूट अँगल्स आहेत. मग जर याचं तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तर हा जो सेंटर मला मिळतो दॅट इज द सर्कम सेंटर. दिस सर्कम सेंटर इज इनसाइड द ट्रायंगल. तो कुठे असेल? इनसाइड द ट्रायंगल असेल. बरोबर आहे. समजा तुम्हाला आता याचं इन सर्कल काढायचं असेल तर तुम्ही काय कराल? याच ट्रायंगलचे अँगल्स बायसेक्ट करणार. ओके. हे अँगल्स बायसेक्ट केले, याचा हा अँगल बायसेक्ट केला आणि हा एक सेंटर मिळाला. इथून तुम्ही इन सर्कल काढणार तर हा जो सेंटर आहे, इन सेंटर आहे, तो कुठे आहे? इनसाइड द ट्रायंगल. म्हणजे आयसोसेल्स ट्रायंगल, इफ दिस आयसोसेल्स ट्रायंगल इज अ
acute angled triangle, then the circumcenter and incenter are in the inside of the triangle. Yes, ही मी ॲक्टिव्हिटीवरून या ठिकाणी निष्कर्ष काढला. आता हा आयसोसेल्स ट्रायंगलच आहे, पण तो ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल आहे. महत्त्वाचं लक्षात घ्या, तो ॲक्च्युअली हा आयसोसेल्स ट्रायंगल आहे, पण तो ऑब्च्यूज अँगल आहे. त्याच्यातला एक अँगल मोर दॅन 90 डिग्री आहे. या ट्रायंगलच्या बाबतीत मी जर आता समजा सर्कल काढण्याचा प्रयत्न केला तर काय घडेल बघा. मी जर याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर अशा पद्धतीने येईल. आपण काढूनच बघूया प्रत्यक्ष. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया, कारण मला आता या ठिकाणी काय काढायचं आहे तर सर्कल काढायचं आहे. अशा पद्धतीने मी काढून घेतला. याचा साईड बायसेक्ट मी करतोय. लक्षात घ्या, साईड बायसेक्ट करतोय. कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे हा आहे ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल. आयसोसेल्स ट्रायंगल आहे, पण थोड्या वेळापुरता आपण म्हणूया की हा ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल आहे. मी या ठिकाणी ही साईड बायसेक्ट करून घेतली. ओके, आता दुसरी एक साईड आपण बायसेक्ट करूया. ही साईड बायसेक्ट केली समजा, किंवा इकडची साईड बायसेक्ट करूया आपण. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. या ठिकाणी अशी खूण केली या बाजूला, इथे ठेवून इकडच्या बाजूला आणि इथे खूण केली. हे जे दोन पॉईंट्स आहेत ते जोडून घेणार आहे मी पुन्हा. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडणार आहे. हे साईड मी बायसेक्ट करतोय. लक्षात घ्या, हे साईड्स मी बायसेक्ट करतोय. ही साईड बायसेक्ट केलेलीच आहे ऑलरेडी. मी एक्सटेंड करतोय. हा बघ, हा जो पॉईंट मिळतोय मला, दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल ऑफ विच इज अ ट्रायंगल. ट्रायंगल इज अ ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल. हा ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल आहे. त्याचा हा सेंटर मला मिळतोय. दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. मग मला काय माहिती आहे की दिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ऑल थ्री व्हर्टायसेस. बघा, हे एक व्हर्टायसेस आहे, हा एक व्हर्टेक्स आहे आणि हा एक व्हर्टेक्स. या तिघांपासून तो इक्विडिस्टंट असेल. म्हणून मी या ठिकाणी ठेवल्यानंतर, कंपासचं टोक ठेवल्यानंतर एवढं डिस्टन्स मी घेणार आहे. येस, आणि सरळ एक सर्कल जर मी काढलं तर अशा पद्धतीने मला मिळेल. बघा, हे तिघही व्हर्टायसेसमधून हे सर्कल पास होते. बघा, 1, 2 and 3. ऑल दीज 3 व्हर्टायसेस आर ऑन द सर्कल. हे सर्कलवर तिघही व्हर्टायसेस येत आहेत. दुसरा भाग असा की हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो कुठे आहे तर आउटसाइड द ट्रायंगल. हे लक्षात घ्या, कुठे आहे आउटसाइड द ट्रायंगल. म्हणजे जर हा ट्रायंगल ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल असेल तर ऑब्च्यूज अँगल्ड ट्रायंगलमध्ये सर्कम सेंटर हा नेहमी एक्सटेरियर ऑफ ट्रायंगलला असतो, म्हणजे आउटसाइड द ट्रायंगल असतो. बरोबर. इनसाइड काय काय असेल. मग आता अँगल बायसेक्ट केलं तर अँगल बायसेक्टर हा मध्ये येईल. म्हणजे इन सेंटर इज ऑलवेज इन द इनसाइड ऑफ द ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल. ऑब्च्यूज अँगल ट्रायंगलच्या इनसाइडला नेहमी काय असेल, इन सेंटर असेल. बरोबर आहे. म्हणजे या ॲक्टिव्हिटीवरून मला काय काय कळतं आहे बघा. पहिला भाग की इफ ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द इन सेंटर. इन सेंटर इज इन द इनसाइड द ट्रायंगल. येस. दुसरा ट्रायंगल मी घेतला आयसोसेल्स ट्रायंगल. व्हॉट इज द पोझिशन ऑफ द इन सेंटर. इन सेंटर इज इन द इनसाइड ऑफ द ट्रायंगल. इफ द ट्रायंगल इज अ स्कॅलन ट्रायंगल. आता ही मी डायग्रॅम काढलेली. दिस इज द स्कॅलन ट्रायंगल. हा स्कॅलन ट्रायंगल म्हणजे काय, ऑल दिस 3 साइड्स आर डिफरंट इन लेंथ. तिघं साइड्स कशा आहेत, डिफरंट इन लेंथ आहेत. मग स्कॅलन ट्रायंगलमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत म्हणण्यापेक्षा ॲक्यूट अँगल ट्रायंगल असलेला स्कॅलन ट्रायंगल असतो किंवा ऑब्च्यूज अँगल्ड ट्रायंगल असलेला स्कॅलन ट्रायंगल असतो. असं असू शकतं. म्हणजे हा ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल आहे. येस, तो स्कॅलन ट्रायंगल आहे. हा
ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, पण तो स्कॅलन ट्रायंगल आहे. अशा पद्धतीने असू शकतो. मग तो जर असा असेल, स्कॅलन ट्रायंगल असेल, मी जर असं म्हटलं की स्कॅलन ट्रायंगलमध्ये काय असेल तर पोझिशन ऑफ इन सेंटर कुठे असेल तर इनसाइड, नेहमी इनसाइडलाच असते. म्हणून इन सर्कलच्या बाबतीमध्ये इन सेंटर हा नेहमी इनसाइड द ट्रायंगलच असतो. कुठलाही ट्रायंगल असला तरी इन सेंटर इज ऑलवेज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. फक्त मला पोझिशन ऑफ सर्कम सेंटर चेंज होणार आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर तो इनसाइड असेल, आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये दोन भाग मी तुम्हाला सांगितले. ऑब्च्यूज अँगल्ड आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर आउटसाइड असेल, ॲक्यूट अँगल्ड आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर सर्कम सेंटर इनसाइड असेल. अशा पद्धतीचा भाग आहे. त्यामुळे हा भाग तुम्ही लक्षात घ्या की मी वेगवेगळे ट्रायंगल काढण्यानंतर व्हॉट इज द पोझिशन ऑफ द इन सेंटर अँड व्हॉट इज द पोझिशन ऑफ द सर्कम सेंटर ऑफ दॅट ट्रायंगल. येस, त्या पोझिशन कुठे कुठे असतील. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग तुमचा राहिलेला आहे की जर एखादा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तर काय घडेल. आता राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर इन सेंटर इज ऑलवेज इन द इंटेरियर. हे मला माहीत झालं कारण राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन अँगल्स कसे आहेत तर ॲक्यूट अँगल्स आहेत. एक राईट अँगल ट्रायंगल आहे. इन सेंटर म्हटल्यानंतर तो इन सर्कल येणार आहे, त्याच्यामुळे तो जो सेंटर असेल इन सेंटर इज ऑलवेज इन द इंटेरियर ऑफ दॅट राईट अँगल ट्रायंगल. मग आता प्रश्न असा उरला की सर्कम सेंटर कुठे असेल. तर राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत सर्कम सेंटर कुठे असेल ते आपण शोधूया. जर हा राईट अँगल ट्रायंगल अशा पद्धतीने असेल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही आधी मी चेक करून घेतो. येस, म्हणजे मग माझ्या लक्षात येईल येस इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. करेक्ट. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मी याचे कोणत्याही दोन साईड्स बायसेक्ट करतो. नीट काळजीपूर्वक बघा. दोन साईड मी या ठिकाणी बायसेक्ट करणार आहे. ही एक साईड मी बायसेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, दुसरी साईड पण आपण लगेच बायसेक्ट करू. या ठिकाणी दोन पॉईंट्स मला मिळालेले आहेत, ते दोन्ही पॉईंट मी आता या ठिकाणी जोडतो आहे. हे बघा, दिस इज द बायसेक्टर ऑफ धिस साईड. या साईडचा हा मी बायसेक्टर काढलेला आहे. आता एक तर ह्या साईडचा बायसेक्टर काढू किंवा या हायपोटेनसचा बायसेक्टर काढूया. आपण ह्या परपेंडिक्युलर साईडचा बायसेक्टर काढूया. याचा बायसेक्टर मी काढण्याचा प्रयत्न करतो पुन्हा. या ठिकाणी अशा पद्धतीने ठीक आहे, दोन आर्क केले. याला छेदणारा एक आर्क, याला छेदणारा एक दुसरा आर्क. आता हा जे दोन पॉईंट मला मिळाले बघा, हा एक पॉईंट मिळाला आहे, हा एक पॉईंट मिळाला आहे, इंटरसेक्शन ऑफ दिस टू आर्क्स. मी हे जोडणार आहे. आता हे जोडल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो बघा. या ठिकाणी हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स मला मिळालेला आहे, दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. त्या साइड्स ऑफ द ट्रायंगलचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तुम्ही हायपोथेनसही बायसेक्ट केला असता तरी चालला असता, अडचण नाही. आपण दोन साइड्स या बायसेक्ट केलेल्या आहेत. हा बायसेक्टर कुठे आलेला आहे बघा नेमका. इट इज लाय ऑन द हायपोथेनस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. येस, मीन्स दिस इज द सर्कम सेंटर. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये सर्कम सेंटर कुठे असेल तर इन राईट अँगल ट्रायंगल द सर्कम सेंटर इज मिड पॉईंट ऑफ द हायपोथेनस. येस, म्हणजे मी जर याचा बायसेक्टर काढला तर इथे येईल, म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर येईल, म्हणजेच हा हायपोथेनस बायसेक्ट होणार आहे. म्हणजेच दिस पॉईंट इज अ मिड पॉईंट. दिस इज द मिड पॉईंट ऑफ hypotenuse of the right angle triangle. Yes, means the point of concurrence of the perpendicular bisectors of the right angle triangle
means the circumcenter of the right angle triangle is always on the hypotenuse of the right angle triangle and this point of concurrence is the midpoint of the hypotenuse. तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स या हायपोटेनसचा मिडपॉइंट असतो. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचं तुम्हाला जर सर्कल काढायचं असेल तर राईट अँगल ट्रायंगलचं जर सर्कल काढायचं असेल तर तुम्हाला फक्त हायपोटेनस बायसेक्ट करावा लागेल. अगदी सोप्या पद्धतीने फक्त एकच हायपोटेनस बायसेक्ट केला की तो मिड पॉइंट मिळाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी सर्कल काढू शकतात. हे अतिशय सोपा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला की हा मिड पॉइंट असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एवढं डिस्टन्स घेऊन सरळ एक सर्कल अशा पद्धतीने काढता येईल की धिस सर्कल पासेस थ्रू ऑल 3 व्हर्टायसेस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. येस, नाउ दीज आर द ॲक्टिव्हिटीज. या ॲक्टिव्हिटीज तुम्ही घरी करून बघाव्यात. इक्विलॅटरल ट्रायंगल घ्या, साईड बायसेक्ट करून बघा, अँगल बायसेक्ट करून बघा. तुम्हाला असं दिसेल की साईड बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल अँड अँगल बायसेक्टर्स ऑफ द डिफरंट अँगल्स ऑफ दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल कोइन्साइड विथ इच अदर असं दिसेल. मग त्याची इन सेंटरची पोझिशन काय आहे, सर्कम सेंटरची पोझिशन काय आहे, राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय घडेल, आयसोसेल्स ट्रायंगलमध्ये काय घडेल, ह्या सगळ्या बाबी आपल्या डोळ्यासमोर अशा आल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपल्याला पटकन इन सर्कल, सर्कम सेंटर, इन सेंटर याच्या पोझिशन्स आपल्या लगेच लक्षात येतील. बरोबर आहे, हे आपल्याला लक्षात येईल. मग आता व्हाईल ड्रॉइंग द इन सर्कल अँड सर्कम सर्कल ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल the bisectors and perpendicular bisectors of the equilateral triangle they coincide with each other. ते coincide होतात. in center and circumcenter also coincide with each other. आपण बघितलं की इथे इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये इन सेंटर आणि सर्कम सेंटर हे दोघंही एकच आहेत. इतर ट्रायंगलमध्ये तसं घडणार नाही. याचं जर मी इन सर्कल काढायचं म्हटलं तर मला इन सेंटर इथे कुठेतरी मध्ये मिळेल, इनसाइड द ट्रायंगल मिळेल, इथे मिळणार नाही. हा भाग लक्षात घ्या. म्हणजे पोझिशन ऑफ द इन सेंटर अँड पोझिशन ऑफ द सर्कम सेंटर ऑफ द ट्रायंगल हे तुम्ही नीट लक्षात घ्यावं. याच्यासाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण करून बघाव्यात. ओके, आता आपण सर्कम सर्कल आणि इन सर्कल काढायचं आहे ऑलरेडी. त्याच्यातले काही उदाहरणं सोडवणार आहोत. उदाहरणं अतिशय सोपे आहेत. मला ट्रायंगलचे काही मेजर्स दिलेले आहेत. नाउ अकॉर्डिंग टू धीज मेजर्स वी हॅव टू ड्रॉ द सर्कम सर्कल अँड इन सर्कल ऑफ द ट्रायंगल. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत. आपण पटकन ते बघूया कशा पद्धतीने सोडवता येईल. असं म्हटलेलं आहे की कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC. आता याचे मेजर्स दिलेले आहेत ट्रायंगल ABCच्या की सच दॅट BC इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री, अँगल B इज इक्वल टू 100 डिग्री. बघा, अँगल B 100 आहे, BC 6.4 आहे, अँगल C 50 डिग्री आहे. अँड कन्स्ट्रक्ट इन सर्कल. याचा इन सर्कल काढायचं. काय करूयात आपण? सगळ्यात आधी मला ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मला ट्रायंगल कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने दिलं आहे बघा. एक साईड दिलेली आहे आणि 2 अँगल्स दिलेले आहेत. म्हणजे BC साईड जी दिलेली आहे, अँगल B आणि अँगल C हे 2 अँगल्स मला दिलेले आहेत. याचा अर्थ हे कन्स्ट्रक्शन आहे ASA कन्स्ट्रक्शन. दिस इज ASA कन्स्ट्रक्शन. आपण ASA टेस्ट शिकलेलो आहोत, त्या पद्धतीचं हे ASA कन्स्ट्रक्शन आहे. मग सुरुवातीला मी काय करेल तर फर्स्ट ड्रॉ द सेगमेंट BC. BC ही सेगमेंट मला काढायची. ओके, एक BC सेगमेंट आपण काढून घेऊया. किती लेंथ आहे? 6.4. तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर काढायचं आहे.
6.4 अशा पद्धतीने मी एक बी सी सेगमेंट या ठिकाणी काढून घेतली. नेम इट ॲज बी सी. अँगल बी इज 100 डिग्री. प्रोट्रॅक्टर घ्यायचं, अँगल बी 100 डिग्रीचा अँगल मला काढायचा आहे. अशा पद्धतीने 100 डिग्रीचा अँगल मी काढतो. इथे लक्षात घ्या, 100 डिग्रीचा अँगल मी काढला. अँगल सी इज 50 डिग्री. अँगल सी, व्हर्टेक्स सी वर प्रोट्रॅक्टर ठेवायचं. बघा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. लक्षात येतं आहे तुमच्या. इकडच्या बाजूने मला 50 डिग्रीज मोजायचे आहेत. दिस इज 50 डिग्री. येस. आता मी काय करणार की सी आणि हा जो पॉईंट मी अँगलचा या ठिकाणी घेतलेला आहे 50 डिग्रीचा, तो अशा पद्धतीने जोडून घेणार. पुढे ही जी साईड आहे ही पुढे मला वाढवावी लागेल. लक्षात घ्या, ही पुढे मी अशा पद्धतीने एक्सटेंड करून घेतोय आणि ही सुद्धा साईड जी आहे ती सुद्धा मला पुढे एक्सटेंड करायची. पुढे असं होईल की ते एक्सटेंड केल्यानंतर त्या कुठेतरी त्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील. हरकत नाही, ठीक आहे. तो अंदाज घेऊन त्या पद्धतीने मला डायग्रॅम काढायची आहे. काय काढायचं आहे मला? इन सर्कल काढायचं आहे. काय करतो आपण इन सर्कल काढण्यासाठी? टू ड्रॉ द इन सर्कल, बायसेक्ट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल. त्या ट्रायंगलचे मला काय करायचे आहेत? अँगल्स बायसेक्ट करायचे आहेत. अँगल्स बायसेक्ट करणं मला माहिती आहे. त्या पद्धतीने मी अँगल्स बायसेक्ट करेल. अँगल बी मी बायसेक्ट करतोय. एक स्पेसिफिक डिस्टन्सने 2 खुणा करून घेतल्या. ओके. अशा पद्धतीने मी डिस्टन्स घेतलेला आहे. तेवढंच डिस्टन्स घेऊन या ठिकाणी एक खूण केली. एक बायसेक्टर मी आता या ठिकाणी काढून घेतो आहे. ड्रॉ दिस बायसेक्टर. एक बायसेक्टर काढला. अँगल सीचा सुद्धा आपण बायसेक्टर काढूया. अँगल सी घेतला आहे. एक विशिष्ट डिस्टन्सने, स्पेसिफिक डिस्टन्सने मी 2 खुणा केल्या. निम्मेपेक्षा जास्त अंतर घेतलं समजा, या ठिकाणी खूण केली. अंतर न बदलवता अशी एक खूण केली. हा जो पॉइंट आहे तो आणि सी मी जोडला. येस, अशा पद्धतीने जोडून घेतला. कुठे मिळाला पॉइंट मला? बघा हा, दिस इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. येस. मग काय करूया तर या पॉइंट ऑफ कॉन्करन्सपासून एक सेट स्क्वेअरने असा एक परपेंडिक्युलर काढायचा. का तर मला डिस्टन्स घ्यायचं आहे. कुठून? तर या पॉईंटपासून साईडचं डिस्टन्स घ्यायचं आहे, कारण मला इन सर्कल काढायचं आहे. येस. अशा पद्धतीने मी डिस्टन्स घेतला. तो सेट स्क्वेअरने मी परपेंडिक्युलर काढून अशा पद्धतीने डिस्टन्स घेतलं आणि सरळ असं एक सर्कल काढलं. तर ते सर्कल एक्झॅक्ट या ठिकाणी तुम्हाला या साईडला, तिन्ही साईड्सला काय करेल? ते स्पर्श करेल. ओके. मीन्स द सर्कल विच इंटरसेक्ट or we can say that touches all the 3 sides of the triangle. या ट्रायंगलच्या 3 साईड्सला काय करेल? ते टच करेल. दिस इज द इन सर्कल. आता इथे बऱ्याच वेळा अडचण अशी येते की बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की हे इन सर्कल असं या ठिकाणी टच होत नाही किंवा काही साईड अशा राहून जातात. मी बरोबर अँगल बायसेक्टरसुद्धा काढलेला आहे, बरोबर त्या ठिकाणी मेजर्स घेतलेले आहेत, मग एक बाजू कुठेतरी अशी टच होत नाही. तर त्याचं कारण असं की आपल्याकडे जे साहित्य आपण वापरतो त्याच्यामध्ये थोडंसं ॲक्युरेसी असायला हवी. उदाहरणार्थ पेन्सिलीला टोक असलं पाहिजे, बरोबर आहे. आपण तो जो कंपास त्या ठिकाणी ठेवतो त्याचं जे बारीक टोक असतं ते टोक आपलं जर बोथट झालेलं असलं तर ते पटकन सरकून जातं. त्यामुळे ह्या ज्या साहित्यामधल्या ज्या त्रुटी आहेत, उणिवा आहेत,
ह्या सगळ्या आपण टाळल्या पाहिजेत. आपण जर ॲक्युरसीकडे गेलो तर ॲक्युरेट जर काढलं तर कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही. बऱ्याच वेळा हे जे आर्क आहेत, या आर्कमध्ये तो पॉईंट नेमका कुठे आहे तोच आपल्याला कळत नाही, म्हणून आपल्याला ते जॉईन करायला अडचण येते. कारण ते थोडासा जरी या ठिकाणी अँगल बदलला तरीसुद्धा तो तुमचा पॉईंट चुकणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे बी केअरफुल टू ड्रॉ द इन सर्कल ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचं इन सर्कल काढताना तुम्ही अतिशय केअरफुल असलं पाहिजे. कारण आपल्याकडे जे साहित्य आहे, आपण जे वापरतो ते किती ॲक्युरेट आहे, त्याची ॲक्युरसी काय आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. ओके, आता आपण सर्कमसर्कलकडे जाऊया. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर. दुसरा एक ट्रायंगल मला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, त्याचं नाव आहे पी क्यू आर. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर. त्याचे मेजर्स मला दिलेले आहेत. मेजर्स आता मी या ठिकाणी लिहितो. सच दॅट अँगल पी इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू 50 डिग्री, क्यू आर इज इक्वल टू 7.3 सेंटीमीटर and construct circum circle. आता हे सर्कम सर्कल मला या ठिकाणी काढायचं. सर्कम सर्कलसाठी मी काय करतो, काय करणार आहे हे मला सगळं माहिती आहे. कोणत्या प्रकारचं ट्रायंगल कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. 2 अँगल्स आहेत बघा, पी अँड आर. आता इथे बघा थोडंसं आपल्याला साईड कोणती दिली आहे, क्यू आर. साईड कोणती दिलेली आहे, क्यू आर. क्यू आर साईड इज गिवन. समजा असं विचारात घेऊ आपण क्यू आर साईड काढूया. क्यू आर इज 7.3 सेंटीमीटर. नाव ड्रॉ 7.3 सेंटीमीटर. 7.3 सेंटीमीटरची साईड मी या ठिकाणी काढून घेतली बघा. चला 7.3 सेंटीमीटरची साईड काढली. याला नाव दिलं क्यू आर. येस. आता अँगल क्यू मला दिलेला आहे का, नाही. अँगल कोणता दिला आहे, पी. पी कुठे येणार आहे, इथे वरती कुठेतरी पॉईंट येईल पी. येस. अँगल कुठला दिला आहे, आर. बरोबर. मग मी कच्ची डायग्रॅम जर अशा पद्धतीने काढली तर हा क्यू आर ही सेगमेंट आहे. क्यू आर सेगमेंट इज 7.3. अँगल आर इज 50 डिग्री. अँगल पी इज 70 डिग्री. हा 70 डिग्री आहे. आता ही साईड काढल्यानंतर हा 50 डिग्रीचा अँगल मी काढून झाल्यानंतर मला हा पॉईंट पी लोकेट करता येणार नाही. मग यासाठी मी इथे काय करणार, तर हा अँगल क्यूचं मेजर मला काढून घ्यावं लागेल. कसं काढणार, सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. याचा विचार मला इथे करावा लागेल. 70 + 50. 70 + 50 इज इक्वल टू 120. येस. 120 180 मधून मला वजा करायचं आहे. 180 मधून 120 मायनस केले तर या ठिकाणी मेजर येतं अँगल क्यू इज इक्वल टू 60 डिग्री. हे तुम्हाला या ठिकाणी दर्शवायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे आणि अँगल क्यूचं मेजर काढायचं आहे. अँगल क्यू इज 60 डिग्री. येस. आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन करणं अतिशय सोपं असेल. काय की अँगल आर तुम्हाला घ्यायचा आहे किती, 50 डिग्री. मग या ठिकाणी मोजून घ्यायचं सरळ. अँगल आर इज 50 डिग्री. सरळ 50 डिग्री मी या ठिकाणी मोजून घेतला. एक खूण या ठिकाणी केली. अँगल क्यू किती घ्यायचा आहे, 60 डिग्री. अँगल क्यू इज 60 डिग्री. अशा पद्धतीने घेतला. मग अँगल पीचं मेजर आपोआप येणार आहे. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. अँगल पी इज ऑलवेज 70 डिग्री. तो 70 डिग्री मला मिळणारच आहे. म्हणजे मी करताना काय केलं की बेस अँगल्स मला माहिती हवेत, म्हणून हा बेस अँगल मी 60 डिग्री घेतला आहे, तो काढून घेतला. अँगल आर हा या ठिकाणी आहे, ही खूण केलेलीच आहे. आपण याप्रमाणे या खुणा जोडून घ्यायच्या आणि सरळ एक ट्रायंगल या ठिकाणी तयार होतो. याला पी नाव द्यायचं. दिस इज पी. एक लक्षात घ्या. हा जो अँगल जर तुम्ही मोजला
तर तो करेक्ट 70 डिग्री भरणार आहे. मी हा अँगल मोजून दाखवतो तुम्हाला ऑलरेडी. बघा अशा पद्धतीने मी जर मोजला तर इथे 70 डिग्री करेक्ट येतं आहे. म्हणजे दिस अँगल P इज 70 डिग्री. इनडायरेक्टली तो 70 डिग्री त्या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने इथे हा ट्रायंगल काढायचा आहे. कारण मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं की इनसर्कल आणि सर्कमसर्कल काढणं अतिशय सोपं आहे, पण ट्रायंगल कन्स्ट्रक्शन मला आधी आलं पाहिजे. ट्रायंगल कसे कन्स्ट्रक्ट करायचे, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, कोणकोणत्या व्हॅल्यूज मला दिलेल्या असताना मला ट्रायंगल काढता येईल, ही बाब आपल्याला आधी शिकायची आहे. आणि मग हे बाकीचा पुढचा भाग अतिशय सोपा आहे. सर्कमसर्कल मला काढायचं आहे. काय करणार मी? ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ एनी 2 साइड्स ऑफ द ट्रायंगल. कोणत्याही 2 साइड्सचे मला काय काढायचे? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे. निम्मेपेक्षा जास्त अंतर मी घेतलेलं आहे बघा या ठिकाणी. आणि मी या ठिकाणी अशा पद्धतीची एक खूण, या पद्धतीने एक खूण करतो. इथे ठेवतो आहे आरवर. त्याला इंटरसेक्ट करणाऱ्या 2 खुणा मी करून घेतल्या. त्याचप्रमाणे दुसरी साईड मला बायसेक्ट करायची आहे. आपण PQ बायसेक्ट करूया. समजा निम्मेपेक्षा जास्त अंतर घेतलं, खूण केली इथे, तशीच इकडे खूण केली. P वर ठेवलेला आहे. आता याला इंटरसेक्ट करणारी, याला इंटरसेक्ट करणारी खूण केली. ओके. आता सरळ हे बायसेक्टर्स जे आहेत ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स मी काढून घेतो. या 2 पॉईंट्स मी जोडणार आहे. अशा पद्धतीने जोडले. हे 2 पॉईंट्स जोडून घेणार आहे. हे बघा, हे 2 पॉईंट्स मी जोडून घेतले. आता हा जो पॉईंट मला मिळाला, दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. दिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स दॅट इज सर्कमसेंटर. दिस इज अ सर्कमसेंटर. हा सर्कमसेंटर या व्हर्टायसेसपासून इक्विडिस्टंट आहे बघा. R इकडे Q. त्यामुळे सरळ हा सेंटर घेऊन मी एवढी रेडियस घेऊन सरळ असं एक सर्कल काढू शकतो. अँड दिस सर्कल इज पासेस थ्रू द 3 व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. हे तिघही व्हर्टायसेसमधून हे सर्कल सहज जाऊ शकतं. अशा पद्धतीचे सर्कल आणि इन सर्कल अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. ओके. प्रॅक्टिस सेट 6.3 याच्यामध्ये काही उदाहरणं सर्कल काढायला आहेत, काही इन सर्कल काढायला आहेत. एक उदाहरण असं दिलं आहे की त्याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्हाला काढायचं आहे आणि त्याच इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सर्कलही काढायचं आहे आणि इन सर्कलही काढायचं आहे. असे दोघंही एक्झाम्पल्स तुम्हाला एकाच याच्यात दिलेले आहे. एक्झाम्पल अशा पद्धतीने दिलं आहे बघा. कन्स्ट्रक्ट इन सर्कल अँड सर्कल ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल DSP with side 7.5 centimeter. Measure the radii of both the circles and find the ratio of radius of circumcircle to the radius of the incircle. म्हणजे सर्कमसर्कलची रेडियस किती, इन सर्कलची रेडियस किती हे मोजायचं आहे आणि त्यांचा काय काढायचं आहे? रेशो काढायचा आहे. असे उदाहरणं पण आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. हे उदाहरण आपण पुढे घेणारच आहोत. पण आत्ता 6.3 याच्यामध्ये उरलेली जी उदाहरणं आहेत, एक्झाम्पल नंबर 3, 4 अँड 5, हे 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सहज सोडवायचे आहेत. सेम आहेत. इन सर्कल काढा, सर्कल काढा. आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहेत. टू ड्रॉ द इन सर्कल वी मस्ट ड्रॉ द अँगल बायसेक्टर्स ऑफ एनी 2 अँगल्स ऑफ द ट्रायंगल. टू ड्रॉ द सर्कल बायसेक्ट एनी 2 साइड्स ऑफ द ट्रायंगल. कोणत्याही 2 साइड्स मला बायसेक्ट करायचे आणि त्या ठिकाणी सर्कल काढायचं. ओके. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. हे इन सर्कल आणि सर्कल काढण्याचा सराव तुम्ही नेहमी करायचा आहे. त्याचं विसर पडणार नाही असं बघायचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण विसरून जातो की सर्कल कसं काढायचं आहे, काय करावं लागतं हे विसरून जातो. तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने काढायचं आहे. त्याचा सराव तुम्ही करायचा आहे. वेगवेगळे उदाहरणं घरी स्वतः सोडवून बघायचे आहेत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासाला प्रॉब्लेम सेट 7 याच्यामधले काही एक्झाम्पल्स, महत्त्वाचे उदाहरणं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे. ओके. आज आपण थांबूया. धन्यवाद.